Hello everyone, welcome to chemistry class. Today we are going to discuss about our next chapter, chapter number 3rd, and the name of our chapter is ionic equilibria. Ionic equilibria. In our previous syllabus, the name of chapter is ionic equilibrium, but there is no any difference between equilibria and equilibrium. Both things are same, equilibria and equilibrium. Okay, in that particular chapter we have to study how ions are formed and how they play an important role in electrolysis. Electrolysis we already discussed in 11th physics. Okay, and in 12th also we have to discuss the electrolysis and electrostatics. Okay, how electrolysis occur, how they differ, there is a difference between strong electrolyte and weak electrolyte, and how they name that. Okay, this ionic equilibrium, for that purpose first we have to know the chemical equilibrium. Okay, for chemical equilibrium, or what is meant by the chemical, whatever the matter available in our surrounding is treated as a chemical, but there is a one exception for that. This chemical should be react with each other and their properties should get changed after the reaction. Means what, जर तुम्ही म्हटले की आता जे काही सराउंडिंगला सगळा मॅटर अवेलेबल आहे त्या सगळ्याला आपण ॲज अ केमिकल म्हणून ट्रीट करू शकतो, पण त्याच्यामध्ये काही बदल झाले पाहिजे, तो कोणासोबत तरी रिॲक्ट झाला पाहिजे तर त्याला केमिकल म्हणायचे. नाहीतर तुम्ही म्हणशाल दगड ॲज अ स्टोन ॲज अ केमिकल नाही, हे चालणार नाही. म्हणजे तो जर दुसऱ्या कोणाबरोबर जर एकत्र झाला, कंबाईन झाला तर रिॲक्शन होऊन काहीतरी वेगळं प्रोडक्ट बनलं पाहिजे, त्याला काय म्हणतोय आपण, केमिकल म्हणतोय. ठीक आहे, केमिकल मीन्स व्हॉट एव्हर द मॅटर प्रेझेंट इज ट्रीटेड ॲज अ केमिकल. ठीक आहे, म्हणजे भलाही त्याच्यामध्ये बदल 10 दिवसांनी होत असेल, 15 दिवसांनी होत असेल, पण त्याची केमिकल रिॲक्शन झाली पाहिजे, कारण काही केमिकल रिॲक्शन एकदम स्लो आहे. ठीक आहे, तरी देखील आपण त्याला केमिकल ट्रीट करू शकतो. पण त्या केमिकल रिॲक्शन साठी, त्या केमिकल रिॲक्शन मध्ये सुद्धा काय असतात, इक्विलिब्रियम असतो. बट ऍक्च्युअली व्हॉट इज मीन बाय द इक्विलिब्रियम, आता दोन आहे आपल्याकडे, दोन वर्ड आहेत तिथं, आयोनिक अँड इक्विलिब्रियम. ऑलरेडी 11th मध्ये आपण आयोनिक वर्ड बद्दल बरंच आपल्याला माहित झालंय की जे काय आयन्स असतील ते आयोनिक फॉर्म त्याला म्हणतो आपण. आणि इक्विलिब्रियम और इक्विलिब्रिया, इक्विलिब्रियम मीन्स व्हॉट एव्हर विच इज इन अ स्टेबल कंडिशन और इन इक्वल नंबर. ज्यावेळेस तो इक्वल मध्ये असतो त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, इक्विलिब्रियम असं म्हणतोय. मग व्हॉट इज मीन बाय द केमिकल इक्विलिब्रियम, आवर फर्स्ट पॉइंट इज दॅट केमिकल equilibrium. Chemical equilibrium is nothing but the state at which rate of forward reaction is equal to the rate of backward reaction. आता सगळ्यांना हे माहिती आहे, रिएक्शन फॉरवर्डला जाते, बॅकवर्डला जाते, हे सगळं आपण पाहिले. ओके, chemical equilibrium is state in which rate of forward reaction is equals to the rate of backward reaction. ज्यावेळेस फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्ही रिॲक्शनचा रेट इक्वल असेल त्या पोझिशनला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम अचीव्ह झालाय असं म्हणतो. जसं आपण हे करतो ना, सी सॉ खेळतो ना, सी सॉ, ज्यावेळेस ते एकत्र येतं, दोन्ही पण बाजू ज्यावेळेस इक्वल असतात त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, इक्विलिब्रियम आलाय. आता तो इक्विलिब्रियम प्रत्येक वेळेस एकदम ह्या लेवलला येतो असं आहे का, नाही. कधी कधी ह्या लेवलला पण इक्विलिब्रियम मॅच होतो, कधी ह्या लेवलला पण इक्विलिब्रियम मॅच होतो. ठीक आहे, मग इक्विलिब्रियम प्रत्येक वेळेस अशाच पोझिशनला येईल, हॉरिझॉन्टल पोझिशनला, असं काही नसतं. इक्विलिब्रियमची पोझिशन शिफ्ट होऊ शकते, फक्त इक्विलिब्रियम येणं गरजेचं असतं. ठीक आहे,
सपोज our reaction is A plus B. माईक चेक करायचा असतो, व्हिडिओ ऑन आहे की नाही ते चेक करायचं असतं, प्रॉपर अरेंजमेंट हे चेक करायचे असते, म्हणून काही वेळ झाला की चेक करावं लागतंय की आहे की नाही प्रॉपर. ठीक आहे. A प्लस बी गिव्स C प्लस डी. आता ए आणि बी हे दोन्ही काय आहेत आपले रिएक्टंट आहेत. दोन्ही काय आहेत रिएक्टंट. यांना काय होतो आपण रिएक्टंट. आणि सी डी काय आहे आपला प्रॉडक्ट. ठीक आहे. पण आता काय होतं मग हीच रिएक्शन उलटी होते. ए प्लस बी आणि ह्या डायरेक्शनला सी प्लस डी. आता काय झालं हे काय झालं आपला रिएक्टंट आणि हा काय आपला प्रॉडक्ट. मग आता हीच रिएक्शन आपण कशी लिहितो ए प्लस बी फॉरवर्ड रिएक्शन बॅकवर्ड रिएक्शन सी प्लस डी. ज्यावेळी एक अशी कंडिशन येते नंतर काय होतं सुरुवातीला ए प्लस बी रिएक्टंट असतो त्याच्यापासून सी प्लस डी प्रॉडक्ट बनतो. पण नंतर काय होतं ज्यावेळी सी आणि डी चं अमाऊंट सफिशियंट होतं त्यांची रिएक्शन होऊन परत ए प्लस बी हा प्रॉडक्ट बनतो. याला आपण काय म्हणतो रिव्हर्स रिएक्शन म्हणतो, रिव्हर्सिबल रिएक्शन म्हणतो. ठीक आहे. मग या रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये काय होतं ए बी मिळून सीडी देतो, सीडी मिळून ए बी देतो. पण नंतर ज्यावेळेस हे घडतं 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 परत परत घडतं एक अशी कंडिशन येते की आता ए बी आणि सी डी एक अशा पर्टिक्युलर स्टेटला आलाय की आता ए बी थोडा जरी बनला ए बी पासून थोडा जरी सी डी बनला तर लगेच सी डी पासून ए बी बनतो. असं होत 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 एका कंडिशनला असं येतं की दोघांचंही अमाऊंट सेमच राहतं. नंतर त्या अमाऊंट मध्ये कुठलाही चेंज होत नाही. लक्षात ठेवा याचा अर्थ मी असं म्हणत नाहीये की ए प्लस बी चं अमाऊंट 50 असेल तर सी प्लस डी चं पण अमाऊंट 50च पाहिजे असं नाही. पण ए प्लस बी चं जर 50 आहे आणि सी प्लस डी चं जर 30 आहे परंतु किती जरी वेळ ते तसंच ठेवलं तरी ए प्लस बी चं अमाऊंट हे 50च राहणार आणि सी प्लस डी चं अमाऊंट हे 30च राहणार. ह्या कंडिशनला आपण काय म्हणायचंय इक्विलिब्रियम. म्हणजे काय तो सी सॉ असा जर राहिला तर याचा अर्थ काय ए प्लस बी 50 आणि सी प्लस डी पण 50. पण सी सॉ कधी कधी असाही राहतो तिरपाही राहतो. म्हणजे काय ए प्लस बी 50 आणि सी प्लस डी 30. अशा कंडिशनला सुद्धा इक्विलिब्रियम येऊ शकतो. फक्त इक्विलिब्रियम साठी अट काय आहे की जे काही ए प्लस बी चा अमाऊंट झालंय ते आता फिक्स राहणार आणि सी प्लस डी चं जे अमाऊंट आहे ते सुद्धा फिक्स राहणार. त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. याला म्हणायचे केमिकल इक्विलिब्रियम. ठीक आहे. आता सपोज ज्यावेळेस रिएक्शन स्टार्ट झाली थोडं बारकाईने पाहूया. ज्यावेळेस रिएक्शन आपली स्टार्ट झाली त्यावेळेस आपल्याकडे फक्त ए प्लस बी होता, फक्त रिएक्टंट होता. त्यावेळेस प्रॉडक्ट होता का नाही. जेव्हा रिएक्शन झाली तेव्हा प्रॉडक्ट बनला. पण ज्यावेळेस त्या प्रॉडक्टचं अमाऊंट त्यावेळेस काय होतं मग हे 100% होतं. हे 100 होतं आणि हे 0 होतं. हे 100 होतं हे 0 होतं. हे 90 झालं हे 10 झालं. हे 70 झालं हे 30 झालं. बरोबर आहे. याचं मास कमी होत चाललं याचं मास वाढत चाललं. याचं 50 झालं त्यावेळेस याचंही 50 झालं. पण ज्यावेळेस हे 50-50 झालं त्यावेळेस काय झालं मग आता सी प्लस डी जो काय बनला आहे त्याची पण रिएक्शन व्हायला लागली आहे आणि मग हा परत 40 झाला आणि हा 60 झाला. हा परत 65 झाला. हा परत 35. हा परत 60. हा परत 40 आणि याच्यानंतर मात्र हा कॉन्स्टंट राहायला सुरुवात करतो. 60-40 60-40 जे काय असेल मी तुम्हाला आधी काय सांगितलं 50-30 60-40 जे काय असेल ते आता काय राहायला सुरुवात झालीये फिक्स राहायला सुरुवात झालीये. यालाच काय म्हणतो आपण यालाच काय म्हणतो आपण इक्विलिब्रियम असं म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण इक्विलिब्रियम. सपोज आपल्याकडे दोन पाण्याच्या टाक्या आहेत. ही पर्यंत भरली आणि ही पण पर्यंतच भरली आहे. याला काय म्हणतो आपण लिक्विडचं इक्विलिब्रियम झालंय. आता इक्विलिब्रियम ज्यावेळेस आपण सपोज हा आपला एक ओपन कंटेनर आहे. काय आहे ओपन सिस्टम. वरून ओपन आहे आणि हा काय आपला एक क्लोज सिस्टम आहे ही आपली. म्हणजे काय आता याला जर आपण जाळ लावला
तर याच्यातलं पाण्याचं काय होणार, वाफा उडून जाणार. आता याच्यामध्ये कधी इक्विलिब्रियम येईल का, मग याच्यामध्ये कधीही इक्विलिब्रियम येणार नाही, कारण ते काय पाण्याच्या जे काही स्टीम मध्ये कन्वर्जन झाले, दी स्टीम गेट्स इव्हॅपोरेटेड अँड लिव्हज द आवर cylinder. But in that particular case, here our water is available in a closed container. If you give heat to our water, then what happen? This water get converted into vapor, and this vapor tries to leave the container. But here we close our container, and due to this vapor again gets condensed and again condensate in our container. In that particular container our equilibrium should be attained. या प्रकारच्या कंटेनर मध्ये आपल्याला इक्विलिब्रियम मिळेल. ओपन सिस्टीम मध्ये आपल्याला इक्विलिब्रियम पाहायला मिळणार नाही. लक्षात आले का बरं? तर याचं पाणीच कमी झाले, इक्विलिब्रियम राहणार नाही. यातल्या पाण्याची वाफ झाली आहे, पण ती वाफ परत कंडेन्सेट झाली आहे. कंडेन्सेशन होणं म्हणजे वाफेचं पाणी होणं. बॉइलिंगच्या अपोजिट असतं कंडेन्सेशन. ठीक आहे, मग इक्विलिब्रियम समजलंय काय असतो, कसा असतो, सगळ्या पोझिशन समजल्या असतील इक्विलिब्रियमच्या. मग आता हे समजलंय, a प्लस बी सुरुवातीला 100 होता, त्यावेळेस c प्लस डी नव्हताच, कारण रिएक्शन नुकतीच सुरू झाली होती. आपल्याकडे c प्लस डी होता का आधी? नाही. आपल्याकडे काय होता, a प्लस बी होता. हा जो एरो चाललाय, ह्या एरोला काय म्हणतो आपण, फॉरवर्ड रिएक्शन. फॉरवर्ड रिएक्शन, आणि याला काय म्हणतो आपण, बॅकवर्ड reaction. कळले मग? what is mean by the chemical equilibrium? Chemical equilibrium is state in which rate of forward reaction is equals to the rate of backward reaction. आले 60-60. म्हणजे याचा अर्थ काय, ए बी पासून सी डी आता बनणारच नाही, कारण अमाऊंट फिक्स आहे. हे बनलं की रिव्हर्स येणार. मग नंतर हळूहळू ते कॉन्स्टंट होऊन जातं, आणि नंतर ए बी च अमाऊंट सेम राहणार आणि सी डी चं पण अमाऊंट सेम राहणार. किंवा आपण या केमिकल इक्विलिब्रियमला असे म्हणू शकतो, केमिकल इक्विलिब्रियम इज अ स्टेट ॲट विच अमाऊंट ऑफ रिएक्टंट शुड कॉन्स्टंट, अमाऊंट ऑफ प्रॉडक्ट ऑल्सो कॉन्स्टंट. कारण दोन्ही काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. त्यालाच काय म्हणणार आपण, इक्विलिब्रियम. ठीक आहे. इक्विलिब्रियम हा प्रकार फक्त आपल्याला याच रिएक्शन मध्ये पाहायला मिळेल बरं का. कोणत्या, रिव्हर्सिबल रिएक्शन दोन्ही कडून जे होतात, ए बी पासून सी डी आणि सी डी पासून ए बी बनतोय, अशा याच्यात आपल्याला इक्विलिब्रियम शिकायला मिळेल. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे या पॉइंटचा आपला, इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स इलेक्ट्रोलाइट्स हा शब्द ऐकलाय. इलेक्ट्रोलाइट्स NaCl, KCl, they used as electrolytes for the electrolysis. जे काय आपलं वॉटर असतं ना, प्युअर वॉटर इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. लक्षात ठेवा, प्युअर वॉटर, आपलं नॉर्मल वॉटर नाही, प्युअर वॉटर इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही. जर आपल्याला करायचे असेल तर आपण त्याच्यामध्ये काय करतो, इलेक्ट्रोलाइट्स टाकत असतो. आता हा इलेक्ट्रोलाइट्स काय करतो, इलेक्ट्रोलाइट्स इज अ सबस्टन्स. इलेक्ट्रोलाइट is a substance that dissociate into ions, that dissociates into ions in solution and acquires the capacity to conduct electricity. आपल्याला जे काय वॉटर होतं ॲक्वस मीडियम मध्ये, त्याला इलेक्ट्रिसिटी पास करण्याची कॅपॅसिटी नव्हती. पण हे इलेक्ट्रोलाइट्स काय करतात, इलेक्ट्रोलाइट्स इज अ सबस्टन्स that dissociate into ions
in a solution and acquires the capacity to conduct the इलेक्ट्रिसिटी. ते काय करतात मग इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतात. आता मग कोणते असतात इलेक्ट्रोलाइट्स जे आपण पाहिले Na+Ka+Ca2+ हे इलेक्ट्रोलाइटचं काम करतात. हे काय करतात इलेक्ट्रोलाइटचं काम करतात. आता डिसोसिएशन होणं म्हणजे काय? दोन प्रकार असतात, डिसोसिएशन आणि असोसिएशन. डिसोसिएशन म्हणजे काय? ज्यावेळेस आपल्याकडे एक कंपाऊंड आहे आणि ते कंपाऊंड ब्रेक होत आहे. एका कंपाऊंड पासून 2-3 इलेमेंट तयार होतात, 2-3 आयन्स तयार होत आहेत, त्याला म्हटलं जातं डिसोसिएशन. थोडक्यात लक्षात घ्या, सेपरेशन, कंपाऊंडच्या इलेमेंटचं सेपरेशन होणं म्हणजे डिसोसिएशन. आणि असोसिएट होणं, एकत्र येणं. ज्यावेळेस इलेमेंट एकत्र येऊन कंपाऊंड फॉर्म करतील त्याला म्हणणार आपण असोसिएशन. आता डिसोसिएशन म्हणजे कसं होणार? सपोज NaCl आहे आणि मग काय बनणार Na++Cl-. हे जे काही झालंय याला काय म्हणतो आपण डिसोसिएशन. याला काय म्हणतो आपण डिसोसिएशन. जर Na++Cl- इज इक्वल टू NaCl असं असतं तर असोसिएशन. असं असतं तर असोसिएशन. आले लक्षात? ही जी प्रोसेस आहे NaCl ला ब्रेक करायचं आयन्सच्या फॉर्म मध्ये त्याला म्हटलं जातं डिसोसिएशन. ठीक आहे. मग हा NaCl देखील एक इलेक्ट्रोलाइटच आहे. जोपर्यंत हा इलेक्ट्रोलाइट त्या प्युअर वॉटर मध्ये पडत नाही तोपर्यंत ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही. इलेक्ट्रोलाइटचा यूजच तो आहे, कशासाठी? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी. ठीक आहे. आणि इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय बघा? इलेक्ट्रोलाइट इज अ कंपाऊंड. अजून एक त्याची डेफिनेशन आहे. इलेक्ट्रोलाइट इज compound that conduct electricity by changing into ions when melted or dissociate. अशी जी काही कंडिशन असते, डिसोसिएट इनटू सोल्युशन. ठीक आहे, डिसोसिएट इनटू सोल्युशन. आले? इलेक्ट्रोलाइट इज अ कंपाऊंड दॅट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. पण आता लक्षात ठेवा, NaCl जो आहे ना, आता सगळ्यांना माहिती आहे NaCl इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. पण NaCl जर ड्राय असेल म्हणजे त्याची पावडर असते तर ती इलेक्ट्रिसिटी कंडक्ट नाही करू शकत. ज्यावेळेस NaCl पाण्यामध्ये विरघळेल आणि Na+Cl- असे दोन आयन्स तयार होतील तेव्हाच इलेक्ट्रिसिटी कंडक्शन स्टार्ट होईल. आले? NaCl मधून इलेक्ट्रिसिटी पावडर जर घेतली तर त्याची इलेक्ट्रिसिटी पास होणार नाही. ज्यावेळेस तो पाण्यात विरघळेल Na+Cl- अशा आयन्स सेपरेट होतील, डिसोसिएट होतील, तेव्हाच काय होईल? त्याची करंट कॅरी करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये येईल. की बाय चेंजिंग इनटू आयन्स, कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय चेंजिंग इनटू आयन्स. इलेक्ट्रोलाइटचा चेंज काय करायचा आपल्याला? त्याला आपल्याला आयन्स मध्ये चेंज करायचं आहे. आणि तो चेंज कधी होतो? व्हेन मेल्टेड. त्याला मेल्ट केलं तर, किंवा त्याला सोल्युशन मध्ये डिसोसिएट केलं तर. आले लक्षात? ड्राय NaCl इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार नाही. तो इलेक्ट्रोलाइट आहे, तो आपल्याला पाण्यामध्ये टाकावा लागेल. त्यानंतरच तो काय करणार आहे? इलेक्ट्रिसिटी कंडक्शन त्याचं स्टार्ट होणार आहे. आले लक्षात? ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट येतो आपला आयोनिक इक्विलिब्रियम. नेक्स्ट पॉइंट काय येतो आपला? आयोनिक इक्विलिब्रियम. काय याचं सांगायचं आपण इलेक्ट्रोलाइटचं काही एक्झाम्पल. ठीक आहे, इलेक्ट्रोलाइटचं एक्झाम्पल बघा. हे वॉटर आहे, त्याच्यात आपण NaCl ऍड केलं, पण याच्यात काय झालं? मग Na+Cl-. आताशी काय होणार? याच्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणार. याच्यात काय झालं? आता Na+ चे आयन्स आहेत आणि Cl- चे आयन्स आहेत. आता काय करणार? हा इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार.
NaCl काय आहे आपला इलेक्ट्रोलाइट, इलेक्ट्रोलाइट, आणि हे बाकीचं जे काय वॉटर होतं त्याच्यामध्ये याला काय म्हणतो आपण डायल्यूट सोल्युशन, याला काय म्हणतो आपण डायल्यूट सोल्युशन. त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी त्याच्यामधनं कॅरी करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये येत असते. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे आयोनिक इक्विलिब्रियम. आयोनिक इक्विलिब्रियम आता हा आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे आता हा आयनच्या फॉर्म मध्ये असतो. इक्विलिब्रियमचा अर्थ सगळ्यांना कळला की काय असलं पाहिजे, दोन्ही कॉन्स्टंट राहिले, दोन्ही सारखेच राहिले पाहिजे असं पण असतं. आणि आयन्स म्हणजे रिएक्शन मध्ये काय असतं, जिथं आहे तिथंच राहिलं पाहिजे. ठीक आहे. आणि आयन मध्ये आपल्याला काय करायचंय, आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये आयन्स आणि अनआयोनाइज पण इलेक्ट्रॉन असतात का आयन्स असतात, काही मॉलिक्युल्स असतात. अनआयोनाइज आयन्स असं म्हणता येणार नाही कारण ते आयन्स नाही आहेत. आयन्स अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल और अनआयोनाइज्ड ॲटम्स असं म्हणावं लागेल. ठीक आहे. द इक्विलिब्रियम बिटवीन ions and unionized molecules in solution is called ionic equilibrium. Is called ionic equilibrium. ठीक आहे. आले लक्षात. मग काय असतो आयोनिक इक्विलिब्रियम. काही आयन्स असतात, काही आता सपोज एक्झाम्पलच घ्या म्हणजे समजेल. याच्यात काय टाकलं आपण NaCl टाकला होता, NaCl, मग काय तयार झाला Na+, Cl-. आता Na+ म्हणजे जो काही प्लस मायनसचा चार्ज असतो ना त्यालाच म्हटलं जातं आयन्स. म्हणजे हे Na चे आयन्स आहेत, हे Cl चे आयन्स आहेत. आणि याच्यामध्ये जर मी Ag टाकला, चांदी टाकली, Ag चा मॉलिक्युल याच्यामध्ये आपण टाकला तर काय होईल. आता हा Ag हा आयोनाइज्ड आहे का, आयोनाइज्ड असणं म्हणजे त्याच्यावरती काहीतरी पॉवर असणं, प्लस मायनस काहीतरी पॉवर असणं. आता मात्र याच्यावरती काहीही पॉवर नाहीये. म्हणजे हा काय झालाय, हे दोघं काय झाले आयन्स, आणि Ag काय झालाय अनआयोनाइज्ड. हा काय झालाय अनआयोनाइज्ड Ag. कळलंय का. मग इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्युल. आयोनिक इक्विलिब्रियम येण्यासाठी यांचंही अमाऊंट सेम असावं लागतं. जर Na+ 50 असतील तर Ag सुद्धा 50च लागतील. त्यावेळेसच आयोनिक इक्विलिब्रियम आपल्याला पाहायला मिळेल, नाहीतर आयोनिक इक्विलिब्रियम बघायला मिळणार नाही. कळलंय. मग आयोनिक इक्विलिब्रियम काय असतो, काही आयन्स असतात आणि काही अनआयोनाइज्ड पार्टिकल सुद्धा त्याच्यामध्ये असतात. त्याशिवाय आपल्याला हा पाहायला मिळणार नाही. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड वीक इलेक्ट्रोलाइट. काय आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड वीक इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइटचेही दोन प्रकार पडतात जे आपल्याला बघायचे आताच. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सगळं कंप्लीट झालेलं असतं. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट means what, the electrolyte ionizing completely, the electrolyte ionizing completely or almost complete, म्हणजे काय की जे काही इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन होणार आहे ना, इलेक्ट्रोलाइटचं जे काही डिसोसिएशन होणार आहे ते सगळं कंप्लीट झालेलं पाहिजे. किंवा
ऑलमोस्ट कम्प्लीट, थोडंफार राहिलं तरी चालतं, मॅक्झिमम 95% कम्प्लीट झालेलं असलं पाहिजे, त्याला काय म्हणतो आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. NaCl जसा आहे आपला, याचे एक्झाम्पल कोणते आहेत, सगळे स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, हे काय आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल आहेत. आता सपोज NaCl चं काय होते बघा, मग Na+Cl- एवढंच. याच्यामध्ये Na++ चे जेवढे आयन्स आहेत, Cl चे तेवढे आयन्स आहेत, बस इक्विलिब्रियम अटेंड झालाय. जेवढे Na+ बनले तेवढे Cl- बनलेत, इक्विलिब्रियम काय झालाय, ओके झालाय. त्याला काय म्हणतो आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. त्यानंतर सेकंड येतो आपला वीक इलेक्ट्रोलाइट. काय येतोय, वीक इलेक्ट्रोलाइट. आता याच्यामध्ये काय होतंय, याच्यामध्ये कंप्लीट झालेलं नसतं. डिसोसिएट इन स्मॉलर अमाउंट, याच्यात काय असतं, डिसोसिएशन 100%, आणि इथं मात्र काय असतं, डिसोसिएशन इन स्मॉलर अमाउंट. सपोज सगळे वीकचे प्रॉडक्ट, वीक ऍसिड, वीक ऍसिड अँड वीक बेस. त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल आहे AlCl3. आता इथे Al+ बनला, Cl- पण एका Al बरोबर किती Cl आहे, 3 Cl आहे. इक्विलिब्रियम होईल का, इक्विलिब्रियम प्रॉपर होत नाही, थोडीफार त्याच्यामध्ये अरेंजमेंट राहते, डिसोसिएशन 100% होत नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये काय राहतात, हे वीक इलेक्ट्रोलाइट राहतात. म्हणजे काय, याची इलेक्ट्रिसिटी कॅरी करण्याची कॅपॅसिटी जास्त, याची इलेक्ट्रिसिटी कॅरी करण्याची कॅपॅसिटी कमी असते. हाच दोघांमधला मेन डिफरन्स आहे. ठीक आहे, आले लक्षात. मग स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट पार्शियली डिसॉल्व्ह असतात, हे लक्षात ठेवा. वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये डिसोसिएशन काय असतं, पार्शियली असतं, कम्प्लीट नसतं. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. वीक इलेक्ट्रोलाइटचा डिसोसिएशन काय असतंय, पार्शियली असतंय. त्यानंतर इक्वल नंबर ऑफ ऍटम मॉलिक्यूल, जे काय आयोनाइज असतात ते काय असतात, इक्वल नंबर मध्ये असतात, लक्षात ठेवा ते. आणि इक्विलिब्रियम इज मेंटेन बिटवीन आयन अँड नॉन आयोनिक मॉलिक्युल्स, दोघांमध्ये सुद्धा इक्विलिब्रियम असला पाहिजे, तरच त्याला आपण आयोनिक इक्विलिब्रियम असं म्हणतो. ठीक आहे, आज थांबूया इथंच. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पार्ट करूया. हा चॅप्टर थोडा क्रिटिकल आहे, पण हा चॅप्टर ज्याला समजला त्याला या पुढचे सगळं समाधान थोडासा क्रिटिकल आहे, कारण आपल्याला याच्यामध्ये ऍक्च्युअल डायरेक्ट आयन मॉलिक्यूल, पॉझिटिव्ह चार्ज, कॅथोड, एनोड, करंट कसा कॅरी होतोय, म्हणजे याच्यामध्ये बराचसा फिजिक्सचा पार्ट येणार आहे. थोडासा टफ चॅप्टर आहे, पण आपण त्याला थोडा सिम्पलर बनवायचा प्रयत्न करूया. चालेल, थँक्यू.